सेकंद काटा, एक मिनिट काटा आणि एक तास काटा. त्या तिन्ही काटे त्या घड्याळीत फिरतात महाराज. सगळ्या जणांचं फिरणं सारखं नाही बरं. आणि त्या तिन्ही बी काट्याला फिरवणारा एक उभा काटा असतो, त्याला आर म्हणायचं. त्या तिन्ही काट्याला फिरवणारा एकच आर काटा आहे. तसं जन्म आणि मृत्यू, तुमच्या आमच्या जन्माचा कालावधी वेगळा, कारण आपण सेकंद काटे. किती वेळा जन्म यावे, सेकंद काटे. हो, इंद्रादिक देव म्हणजे मिनिट काटे आणि ब्रह्मादिक देव म्हणजे तास काटे. पण फिरतेच. हो, सगळे देहाचे पुरंदर 14 जाती. हो हो, ब्रह्मदेवाला सुद्धा. म्हणून तर ज्ञानोबरांनी पुढे सांगताना सांगितलंय, खाली कुंभार वरी चाक धोवे. खाली कुंभार म्हणजे एरवी कुंभाराच्या पुढे चाक असत. पण इथं कुंभाराला इशारा दिला. कुंभार म्हणजे ब्रह्मदेव. हो, त्या ब्रह्मदेवाला सुद्धा इशारा दिला की तू खाली असतील, पण वरी काळ नावाचं चक्र तुझ्या बी डोक्यावर फिरतंय. खाली कुंभार वरी चाक धोवे. दृढ संसार. ब्रह्मादिक देवालाही मरण आहे महाराज, एका वाक्यात सांगून जातो. म्हणून ब्रह्मदेव हा खरा कुंभार आहे बरं. झेपत असलं तर घ्या. आणि आपणही सगळे कुंभार आहोत महाराज. पण आपण 2-2 गाडगे, 3-3 गाडगे घडणारे कुंभार आहे. जास्त मोठाले कुंभार नाही. तर काही काही नाही, ते एकच घडलंय, तितक्यातच बेजार आहे. तुम्हाला कुंभार कळला काय की मला असं वाटतं. कोणी एक गाडगं घडलं. आपण आपल्या मुलाचे कुंभार आहेत महाराज, आणि आपण आपल्या बापाचे गाडगे आहेत महाराज. आता हे बऱ्याचशा गुबाड्या गाडग्याला मिळ नाही लागत महाराज. म्हणून तर सर्वा घटी राम देहादी एक. देहाला गाडगं म्हटलेलं आहे महाराज. आणि आमच्या माता भगिनी वर्षाकाठी संक्रांतीच्या टाइमला 5 गाडगे आपल्या नावाने घेतातच. पण बऱ्याचशा गाडग्याला कळत नाही की हे आपल्या नावाचे गाडगे असतात म्हणून. पंचमहाभूताचा देह आहे, 5 गाडगे त्याच्यासाठी घेतात महाराज त्या. आणि बिचाऱ्या त्यांची श्रद्धा असते, त्याच्यामध्ये त्या रानमेवा टाकतात, बोराच्या आटोळ्या, मालक आंबट होऊ नयेत म्हणून, हरभऱ्याचे घाटे, घाट्यात कंपनी येऊ नये म्हणून, ऊसाच्या चिवट्यात मालकात गोडी राहावी म्हणून, पुन्हा गाजर रताळ्याच्या नावाचे, गव्हाच्या वंब्या, हुरडा सगळा देवाला वाहून त्या गाडग्याला आयुष्य मागायचं महाराज. ही गाडगे आपण छोटे छोटे अगदी टपरी टाकणारे कुंभार आहोत. पण होलसेल कुंभार म्हणजे ब्रह्मदेव आहे महाराज. हो, म्हणून आमच्या नाथ महाराजांनी एक वर्णन केलेलं आहे. कुलाल हाराचा, बाप हाराचा, अखंड घडी तो मडकी. हो, ब्रह्मदेव नावाचा कुंभार, कुलाल हाराचा, बाप हाराचा, सहारखोर असलेल्या नारदाचा बाप आहे महाराज. हो, बाप झाडाचा, अखंड घडी तो मडकी रे. कोणी एक वेळे भूत संचार झाला, ही
हिमालयाच्या खडकी रे. भूतवैर्याची नवरी देखुनी जीवास भरली धडकी रे. कोणी एक वेळे पाठीशी लागला भेडसाविली लेख लाडकी रे. कानोबा धोंगडे माझे बोलणे हो भगवंताचा वाकड्या नावाचा भक्त देवाचं मनगड धरून बोलतोय. तुझ्या दरबारात काही न्याय आहे का नाही? हो त्यांनी हे धोंगडे माझं बोलणंय म्हणून तो त्या ठिकाणी कोडा टाकतो महाराज. कुलाल हाडाचा जन्म मरणाचं तुमच्या आमच्या सारखे गाडगे बरं ते बी ब्रह्मदेव एवढे गाडगे निर्माण करतो पण एका गाडग्यासारखं दुसरं गाडगं नाही महाराज. तुम्ही अजून किती फिरून बघा. नुसत्या नाकात बदल केलाय फक्त. हो नुसत्या नाकात कुणाची नाक खालून मोठाले केले. तो का म्हणे आम्हा जोगे विठ्ठल भोगी खरे माप. माझ्या कपिल्या गाईचं माप नाक जसं सोलापूरचं माप जवळ आहे म्हणून बोललो बरं का. काही काहीच्या नाकाला विनाकारण उड्डाण पूल दिला महाराज. इकडूनही उतार इकडूनही उतार मधीच त्या काळा. काही काहीच्या नाकाला नदीचं पात्र मधीच खोलगा. इकडून डगर इकडून डगर आहे. ते स्वेटर एकाला येतेच ना नेपाळचे. त्यांच्याकडचं पाहिल्यावर असं वाटतं जणू आत्ता सीताफळाचे डोळे उघडलेत का काय. नुसतं सफरचंद दिसतं महाराज. नाकाचा पत्ताच नाही. येथे नाक होते अशी पाटी लावावं लागते. बिलकुल काय कायला ब्रह्मदेवानं गाडगेला काय कायला हो धारदार गोरे पान नाक दिलेत महाराज. पण निर्मळ अजिबात नाही तो. जणू 6 महिन्याची झड लागली स्वप्नाचा चिकून बरबुर बरबुर चालूच असतात. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा जावं लागतं. म्हणून खाली कुंभार वरी चाक भावे या सृष्टीमध्ये सगळं आर रूपानं फिरणार आहे. आर रूपानं म्हणून घड्याळीचा दृष्टांत माझ्या ज्ञानोबारायनं दिला. हो त्याच्या 3 काटे येत. एकदा एक कीर्तनकार कीर्तन करण्याकरता निघाल्याच्या नंतर त्याच्या हातात घड्याळ नव्हती. कारण पूर्वीच्या काळातल्या कीर्तनकाराच्या हातात घड्याळी बी नसायच्या. हो गाड्या बी नसायच्या. आमच्या मी 52 वर्ष झालं त्या काळात फार कीर्तनकाराची परिस्थिती बिकट असायची. पण केला परमार्थ त्यांनी बिचाऱ्याने. घड्याळ नसल्यामुळं एसटीचा प्रवास आणि प्रवास करता करता समोरच्या सीटावर एक माणूस बसलेला होता जाडजूड. त्याच्या हातात घड्याळ होती. त्याला विचारलं भाऊसाहेब किती वाजले? ते म्हणला वाजून 15 मिनिट. ते कीर्तनकार म्हणले वाजून 15 मिनिट म्हणजे कसं काय? त्याला मेळ लागा ना. हो पुन्हा थोडा वेळ झाला की विचारलं भाऊसाहेब आता किती वाजले? ते म्हणला वाजून 30 मिनिट. ते म्हणला हा वाजवायचं सगळं घेऊन फिरतो का? डबल डबल विचारल्यामुळे माझ्या तर कानाखाली वाजवायचं नाही. तिसऱ्यांदा त्याला जर थोडस अवसन आलं. त्याने विचारलं आता किती वाजले? ते म्हणला वाजून 45 मिनिट. मग यांनी विचारलं भाऊसाहेब हे वाजून मला कळलं नाही. 15 मिनिट 30 मिनिट 45 मिनिट कळले पण मला हे वाजून कळले नाही. ते म्हणले महाराज माझ्या घड्याळीत तास काटाच नाही म्हणले. नुसता मिनिट काट आहे म्हणून मी सांगतो वाजून 15 मिनिट. किती वाजले तुम्ही ठरवा म्हणले. हो घड्याळीमध्ये हो काटे असतात. तुम्ही आम्ही सेकंद काटे आहोत महाराज. हो ब्रह्मादिक देव तास काटे आहेत. पण फिरणं चालू आहे आणि हे भगवंतांनी सगळं सृष्टीमध्ये फिरवायचं काम त्याच्या शक्तीने केलं. त्या शक्तीचं हो दिग्दर्शन करण्याकरता माझ्या ज्ञानोबारायनं अभंगाचं पहिलं चरण